नमस्कार मंडळी. आज माझ्या बाबाला आणि बहिणीला होता उपवास. मग जेवणारो फक्त आम्ही दोघी मायलेकी होतो. म्हणून ना इथे मस्तपैकी चपातीचा चुरमा करते आहे. दोघी मायलेकी जेवायला असलो की आम्ही ना काहीतरी शॉर्टकटच मारतो, म्हणजे मग स्वयंपाकाला सुट्टी. असो, आम्हाला चपातीचा चुरमा खूप जास्त आवडतो, म्हणून मग आम्ही ते आवडीने खातो. इथे पटापट चपातीचा चुरमा करून घेते, कारण उन्हाळ्याची कामं सुरू आहेत, म्हणजेच वड्या करणं सुरू आहे, तर ते सुद्धा करायचं आहे. आता तुम्हाला ह्या चपातीचा चुरम्यामध्ये थोडं जाडसर दिसत असेल, कारण मिक्सर खराब झालेला आहे, म्हणून ना हातानेच बारीक केलं. असो, मस्त वटाणा टाकलेला आहे. दुपारी या दोघी आजी नातेचे काम झाल्यानंतरच्या गप्पा बघा. आई कितीही जरी कामात असली तरी हिला घेऊन बसावंच लागतं. थोडा वेळ का होईना, मग ती घेतेच. असो, संध्याकाळी या दोघींनी तयारी केली, कारण आज आहे रथसप्तमी आणि हळदी कुंकवाचा आहे शेवटचा दिवस. जसं मी आधी सांगितलं, बाबाला आणि माझ्या बहिणीला आहे उपवास, त्यामुळे ना इथे मस्त पोंगे तळून घेतलेले आहे. उपवासाच्या दिवशी जेवणासोबत असं काही चटपटीत असलं ना की जेवण खरंच खूप छान होतं. म्हणून पोंगे तळून घेतलेले आहे आणि पोंगे सुद्धा खातोय. माझा कार्टून बघा किती छान झोपलेला आहे आणि मावशी बघते आहे मोबाईल. चला, या व्हिडिओला इथे सेंड करते. बाय.